नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत 9वा पाठ पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजेच एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट कशी करायची असते याविषयी आपण या पाठात पाहणार आहोत. हा आपला सेशन पहिला आहे आणि पर्यावरण किंवा हवामान म्हणजे काय किंवा हवेतील बदल म्हणजे काय असतो ते आपण ह्या पहिल्या सेशनमध्ये पाहणार आहोत. किंवा हवेतील बदलांना कोणते घटक कारणीभूत असतात किंवा हवामान कसं बदलतं हे आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया पर्यावरणीय व्यवस्थापन सेशन पहिलं. इथे पहा, आपल्याला हवामान म्हणजे काय याच्याशी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे चालू करण्यापूर्वी आपण पाहणार आहोत हवामान. आपण तुम्हाला माहीतच आहे, आपण जर समुद्राच्या बाजूला राहत असू तर आपलं हवामान उबदार असतं, म्हणजे आपण समशीतोष्ण भागामध्ये राहत असतो. त्याचप्रमाणे आपण राजस्थानचा विचार केला, राजस्थान आपलाच पार्ट आहे, तर अशा ठिकाणी खूप हवामान कसं असतं, उष्ण हवामान असतं, म्हणजे कोरडी हवा तिथे असते. तर अशा प्रकारे हवामान म्हणजे काय याच्याविषयी आपण या पाठातून हितगुज करणार आहोत, आपण एकमेकांशी बोलणार आहोत. तर पहा, वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा संबंध येतो. बघा, आपण वातावरण बघतो. आजचं वातावरण खराब आहे, हवेत गारठा आहे, किंवा आजचं वातावरण मस्त आहे, म्हणजेच याचा अर्थ काय तर सूर्यप्रकाश, प्रखर सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हुरूप येतो. कधी कधी क्लाउडी असं वातावरण तयार होतं आणि म्हणून आपल्याला वाटतं की आज पाऊस पडणार. म्हणजे अशा प्रकारे आपण वातावरणाशी नेहमीच हितगुज करत असतो, वातावरणाविषयी बोलत असतो. दूरदर्शन, आकाशवाणीवरील विविध बातम्यांमधून हवामानासंदर्भात कोणकोणते अंदाज वर्तवले जात असतात. आपण पहा, जेव्हा आपण न्यूज बघतो त्यावेळेला जर समजा समुद्र खवळलेला असेल तर तिथे हवामान खात्याकडून एक इशारा आलेला असतो की आज कोणत्याही मच्छीमाराने आपल्या बोटी समुद्रात नेऊ नयेत, याचं कारण समुद्र खवळलेला आहे किंवा वादळ येणार आहे. तर अशा वेळेला जीवित हानीपासून वाचण्यासाठी आपल्याला हवामान खातं वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज देत असतं. आता बघूया आपण हवामान म्हणजे काय. तर हवामान हे हवेच्या त्यावेळच्या स्थितीवर अवलंबून असते. एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्ष निरीक्षण व मोजमाप करून विशिष्ट कालावधीत काढलेली सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. वातावरणाच्या दीर्घकालीन स्थितीला हवामान म्हणतात, म्हणजे दीर्घकालीन स्थिती. आता बघा, आपण पाहतो की 7 जून साधारण ह्या वेळेला पाऊस येतो. शेतकरी राजा आपल्या इथे ते बियाणं पेरतं, ते साधारण मे एंडिंगला त्याची मशागत केली जाते, शेताची मशागत केली जाते आणि पहिली पावसाची सर आली की त्याच्यानंतर बियाणं पेरलं जातं. मग हा हवामानाचा अंदाज आपल्यासारख्या शेतीप्रधान देशासाठी फार महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो की पाऊस पडतो आणि कालांतरानंतर पाऊस निघून जातो. म्हणजे अशा वेळेला मान्सूनची स्थिती कशा प्रकारे बदललेली आहे ती त्या त्या हवामानावर अवलंबून असते. तेव्हा हवामानातील बदल कसा होतो. हवामान हे सतत बदलत नाही, ते एका प्रदीर्घ प्रदेशात दीर्घ काळासाठी सारखेच असते. यावरून असे लक्षात येते की हवेचा संबंध निश्चित ठिकाणची निश्चित वेळ नसतो, तर हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाची व मोठ्या कालावधीची असतो. हवेत अल्पकाळ बदल होतात तर हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो, हे आपण आता पाहिलेलं आहे. बघा, हवामानाचा जो बदल आहे, आपण बघतो इंग्लंडचं हवामान कसं आहे, थंड आहे, तिथे बर्फ पडतो. किंवा आपण ब्राझील सारखा जर प्रांत बघितला, ब्राझील सारखा जर देश बघितला तर ते इक्वेटरवर येतात. म्हणजे इक्वेटरवर आपल्याला माझ्या सूर्यकिरण डायरेक्ट तिथे पडत असतात, म्हणजे तिरपी न पडता ती सरळ पडत असतात. मग अशा वेळेला तिथे पाऊस खूप पडतो. अमेझॉन सारख्या नद्या आपण तिथे बघितलेल्या आहे. मग तिथलं हवामान कसं आहे तर तिथलं हवामान साधारण कायम तो उबदार, सूर्यप्रकाश प्रखर असतो, जंगलं खूप वाढतात. म्हणजे ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या तिथल्या रित्या हवामानावर अवलंबून असतात. आणि याचप्रमाणे हवामानामुळे लक्षात घ्या की जीवनामध्ये महत्वाची भूमिका हे हवामान पार पडत असतं. कारण आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा तसेच विविध व्यवसाय यावर हवामानाचा परिणाम होत असतो. लक्षात घ्या की आपल्याला महत्वाची गोष्ट काय, तर आपल्याला अन्न पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्याला वस्त्र पाहिजे, आपल्याला निवारा पाहिजे. मग आपण कुठे निवारा शोधणार, जिथे कायम वादळ येतात तिथे निवारा शोधणार का, तर नाही. म्हणजे याचा अर्थ हवामानाशी संबंधित आपलं जीवन म्हणजे आपलं जीवन त्याच्यावर अवलंबून असतं. हवामान कोणत्या ठिकाणी तर कशा प्रकारचं आहे. उदाहरणार्थ आपण बघतो की राजस्थानमध्ये वाळवंट आहे,
वाळवंट तिथलं हवामान कसं आहे तर उष्ण हवामान आहे, म्हणजे इथे पाण्याची कमतरता आहे, ड्राय एअर असते तिथे. आणि आपण जिथे राहतो, आपण कोकणासारख्या प्रदेशात जर राहत असू तर कोकणामध्ये समुद्रकिनारा बाजूला असल्यामुळे हवामान उबदार असते, म्हणजेच क्लायमेट चेंज होऊ शकतो, परंतु वेदर जे आहे हवामान तिथलं हे निश्चित असतं. आणि याच्यासाठी प्रदीर्घ काळाचा अभ्यास महत्वाचा असतो. आणि म्हणून आपण बघतो की जून महिन्यामध्ये पाऊस पडतो, जून ते ऑक्टोबर पर्यंत पाऊस चालू असतो. ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर हीट लागते, त्याच्यानंतर हिवाळ्याचे दिवस येतात आणि त्याच्यानंतर उन्हाळ्याचे दिवस येत असतात. म्हणजे तिथलं हवामान त्या वेळेला कसं त्याच प्रकारचं राहतं हे आपण बघितलेलं आहे आणि याचा अनुभव घेतलेला आहे. बघा, भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी तर हवामानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपण शेतीप्रधान आहोत, आपली इकॉनॉमी पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. मग इथे जर पाऊस चांगल्या प्रकारे पडला तर आपली इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते. म्हणजेच आपण ज्या आशिया खंडात राहतो त्या आशिया खंडामधील जो हा पार्ट आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते आणि म्हणून शेतकऱ्यांना आधीच हवामानाचा अंदाज देणं खूप गरजेचं आहे. यावर्षी पाऊस किती पडणार आहे किंवा पावसाची परिस्थिती काय आहे, पाऊस कमी होणार आहे का, दुष्काळ पडणार आहे का, याच्याविषयी आधीच फोरकास्टिंग केलं जातं, म्हणजे एक अंदाज दिला जातो. किंवा जुलै महिन्यामध्ये किती पाऊस पडणार आहे याच्याविषयी सांगितलं जातं. म्हणजेच आपल्यासारख्या शेतीप्रधान देशासाठी हवामानाचा अंदाज फार महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे विमानासाठी धावपट्ट्या बनवणे, बंदर निर्मिती, मोठे पूल उभारणे किंवा अतिउंच इमारती बांधणे आदी योजनांमध्ये हवामानाच्या विविध घटकांचा, जसे वाऱ्याची दिशा कोणती आहे, ठराविक प्रांतामध्ये वारा कुठल्या बाजूने कसा वाहतो, त्याची गती कशी आहे, तापमान कसं आहे किंवा हवेचा दाब कसा आहे, या गोष्टींचा तिथे विचार केला जातो. आता पहा, आपल्या स्क्रीनवर हवामानाचे घटक याच्याविषयी एक डायग्राम दिलेले आहे. तर हवामानाचे घटक कोणकोणते आहेत? तापमान कमी जास्त झालं तरी हवामानामध्ये फरक पडतो. वातावरणीय दाब किती आहे, सूर्यप्रकाश प्रखर आहे का, क्लाउडी वातावरण आहे, ढग आहेत का, आर्द्रता मॉइश्चर किती आहे, पर्जन्य पाऊस किती पडतोय, दृश्यता म्हणजे आपल्याला म्हणजे क्लिअर दिसतं का ह्या हवामानामधून, सूर्यप्रकाश जर प्रखर असेल तर अशा प्रकारचे घटक हे हवामानाचे घटक म्हणून त्याच्यावर इफेक्ट करत असतात. इथे पहा, मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते. महत्वाची गोष्ट म्हणजे भौगोलिक अनुकूलता म्हणजे आपण कुठे राहतो, आपल्याकडली जमीन कशी आहे, त्याच्यावर कोणत्या प्रकारचं पीक घेतलं जाईल किंवा तिथे कोणत्या प्रकारचं उत्पन्न होईल, कोणत्या प्रकारची कारखानदारी आणता येईल, हवामान कसं आहे याच्यावर आपली प्रगती अवलंबून असते. शतकानुशतकांचा हवामानाच्या अनुभवाच्या आधारेच मानवाने आपल्या जीवनाचे वेळापत्रक आखले आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पाऊस कधी पडणार आहे, पाऊस जून महिन्यातच पडणार आहे, मग त्याच्या आधीच शेतीची मशागत केली गेली पाहिजे. जर हा पडणारा पाऊस जर अनियमित असता, म्हणजे हा कधी ऑक्टोबरला पडतो तर कधी डिसेंबरमध्ये चालू होतो आणि 4 महिने पडतो, असं जर असतं तर शेतकऱ्यांना त्याचा अंदाज बांधता आला नसता. आणि म्हणून हवामानाचा अंदाज जे आहे ते आपल्या जीवनाचे वेळापत्रकाशी निगडीत आहे, त्याच्यावर ते आखलं जातं. हवामानाच्या शेतीच्या उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेता हवामानाचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना आवश्यक वाटते. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीप्रधान म्हणजे आपली पूर्ण इकॉनॉमी ही शेतीवर अवलंबून आहे. जर समजा शेती चांगली झाली, फसल चांगली आली किंवा क्रॉप्स चांगले झाले तर आपलं शेअर मार्केट सुद्धा त्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करत असतं. म्हणजे आपली इकॉनॉमिकल कंडिशन ही शेतीवर अवलंबून आहे, कारण आपली भौगोलिक परिस्थिती तशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, मान्सूनचे वारे वाहतात आणि जून महिन्यामध्ये आपल्याकडे पाऊस येतो, तर त्याच्या आधी शेतकरी आपल्या शेताची मशागत करून चांगलं पीक घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता हवामानाविषयी लोकांना जनजागृती व्हावी म्हणून 23 मार्च हा जो दिवस आहे तो जागतिक हवामानशास्त्र दिवस म्हणून पाळण्यात येतो. पहा, हवामानाचे सजीव सृष्टीतील महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ वेदर फॉर लिव्हिंग वर्ल्ड. सजीव सृष्टीवर हवामानाचा काय परिणाम होतो तो आपण इथे पाहणार आहोत. दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवन पद्धतीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. भूपृष्ठ, जलाशय म्हणजे तळी वगैरे निर्माण होतात, त्याला जलाशय म्हणतात. वनस्पती व प्राणी मिळून पृथ्वीवर नैसर्गिक पर्यावरण तयार होते, म्हणजे हे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे. हे पर्यावरण सजीवांच्या विकासास कारणीभूत ठरते. बघा, पृथ्वी हा एकमेव ग्रह असा आहे त्याच्यावर अशा प्रकारची जलाशय किंवा ऑक्सिजन वायू आहे. वनस्पती प्राणी एकत्र मिळून
आपापली उपजीविका करत असतात आणि म्हणून हवामानाचा अंदाज आपल्याला मिळणं खूप महत्वाचं आहे. एखाद्या प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जीवनाची पद्धती निवडण्यास त्या प्रदेशातील हवामान सहाय्यभूत ठरते. उदाहरणार्थ काश्मीरी तसेच राजस्थानमधील लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण राहणीमान. काश्मीरी लोक बघा, तिथे बर्फ पडतो, म्हणजे याचा अर्थ त्यांना कायम थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तशा प्रकारचा पोशाख घालावा लागतो. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये जर आपण विचार केला तर राजस्थानमध्ये हवा कोरडी असते, सूर्यप्रकाश प्रखर असतो आणि तिथे वाळवंटांसारखा प्रदेश तयार होतो. म्हणजे त्यांचं जनजीवन आणि काश्मीरी लोकांचं जनजीवन याच्यामध्ये खूप फरक आहे. हे कशामुळे होतं तर हवामानातील फरकामुळे. सागर जलाची क्षारता, सागर प्रवाहांची निर्मिती व जलचक्राची निर्मिती या सर्व बाबी हवा व हवामानाच्या विविध घटकांशी संबंधित आहेत. आता जलचक्र म्हणजे काय? पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं, त्याच्यानंतर त्याचे ढग तयार होतात आणि ढग परत एकदा पावसाच्या रूपात जमिनीवर पडत असतात. म्हणजे सागर जलाची क्षारता किंवा जलचक्राची निर्मिती ही पूर्णपणे हवामानावर अवलंबून असते. क्षारता म्हणजे काय तर किती प्रमाणात इव्हॅपोरेशन झालेलं आहे, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये किती प्रमाणात क्षारता आहे. जे आपण डेड सीचा विचार केला, जे इस्रायलला आहे, इस्रायल आणि जॉर्डन यांच्या म्हणजे जॉर्डन नदी इथे पाणी आणतं आणि पाण्याचं इव्हॅपोरेशन होऊन मीठ जास्त तयार झालेलं आहे किंवा क्षार जास्त तयार झालेले आहेत. म्हणजे क्षारता जास्त असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचे सजीव त्याच्यामध्ये जिवंत राहू शकत नाहीत, म्हणून त्याला डेड सी असं म्हटलं जातं. म्हणजे या सर्व गोष्टी या हवामानावर अवलंबून असतात. भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडक विदारणाचे म्हणजे इरोजन होत असतं. कार्य हवामानातील विविध घटक करीत असतात. मातीच्या निर्मितीत आणि विकासात हवामानाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. मातीची निर्मिती होणं म्हणजे खडक जे असतात त्यांचं काय होत असतं तर विदळणाचं कार्य होत असतं आणि त्याच्यापासून माती तयार होत असते. ती माती कशा प्रकारे आहे, त्या मातीवर कोणत्या प्रकारचं पीक येईल ते आपल्या तिथल्या हवामानावर अवलंबून असतं. मातीत असणाऱ्या जीवाणूंचे सेंद्रिय द्रव्याच्या निर्मितीत महत्वाचा वाटा असतो. ही प्रक्रिया हवामानातील विविध घटकांवर अवलंबून असते. बघा, सेंद्रिय द्रव्य म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे, आपण आज जे अन्न खातो ते आपण असेंद्रिय घटकांपासून खातो, म्हणजेच आपण आर्टिफिशियल खत वापरतो. परंतु सेंद्रिय खताचा वापर केला आणि योग्य हवामान असेल तर चांगल्या प्रकारचं पीक तिथे येऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे हवामानाचे सजीव सृष्टीवर परिणाम होत असतात आणि त्याचं अनन्यसाधारण असं महत्व इथे आहे. बघा, एखाद्या ठिकाणचे हवामान ठरवित असताना पूर्वी अभ्यासलेल्या हवामानाच्या विविध अंगांचा अभ्यास करावा लागतो. त्याचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्यासाठी जगातील बहुतेक देशांनी हवामान खाते स्थापन केले आहे. यांना वेधशाळा असे म्हणतात. या वेधशाळा आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणांनी सुसज्ज आहेत. लक्षात घ्या की आपण एखाद्या ठिकाणच्या हवामानाचा अंदाज जेव्हा बांधत असतो त्यावेळेला वर्षानुवर्षे या गोष्टीवर मेहनत करावी लागते. तिथे याच्या पूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी कशा प्रकारचं हवामान होतं आणि त्याचा कोणत्या प्रकारचा इफेक्ट झाला हा आपण वेधशाळेचे जे अंदाज असतात, वेधशाळेने लावलेले अंदाज, त्यांच्यामध्ये आधुनिक यंत्रसामुग्री म्हणजे टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि त्याच्यामुळे योग्य असे अंदाज आपल्याला मिळत असतात. विद्यार्थी मित्रांनो, बघा, कुठे चक्रीवादळ आलं, उदाहरणार्थ आत्ताच आपल्या इथे 3 जूनला मोठं चक्रीवादळ आलं होतं आणि कोकणाला त्याचा सर्वात जास्त तडाखा बसला आणि ह्याचा अंदाज हवामान खात्याने आधीच दिला होता आणि त्याच्यामुळे तिथे जीवितहानी टळली होती. तर अशा प्रकारे हवामान खात्याचा अंदाज किंवा वेधशाळांचे अंदाज जे असतात ते फार महत्वाचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या सेशनमध्ये काय पाहिलं तर हवामानाचा अंदाज, त्याचा निसर्गावर होणारा परिणाम किंवा हवामानाचा अंदाज भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी कसा आवश्यक आहे, हवामान म्हणजे काय किंवा हवेत होणारा बदल म्हणजे काय याच्याविषयी आपण या सेशनमध्ये पाहिलं. धन्यवाद.